आशुतोष मिश्रा 2016 बॅचचे IPS अधिकारी. उत्तर प्रदेशातल्या आंबेडकर नगर परिसरात त्यांचं घर आणि याच घराआड घडलेला हृदय पिळवटून टाकणारा कांड. तो कांड असा की IPS अधिकारी आशुतोष मिश्रा यांच्या आईची झालेली निर्घृण हत्या. मंडळी, उत्तर प्रदेशातील शांत वातावरणाला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे आणि पाहता पाहता या प्रकरणाने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवून दिली आहे. ही घटना साधी सुधी नव्हती, कारण ज्यांच्या खांद्यावर कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा आहे त्याच वरिष्ठ IPS अधिकारी आशुतोष मिश्रा यांच्या 94 वर्षीय वृद्ध आई इंद्रावती देवी यांची त्यांच्याच मूळ गावी घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली. एका निवृत्त प्राचार्याच्या घराचे कुलूप उघडून आत शिरलेल्या दरोडेखोरांनी त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे. म्हणूनच हे संपूर्ण प्रकरण काय आहे, आशुतोष मिश्रा कोण आहेत आणि आईची हत्या कुणी केली, याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, उत्तर प्रदेशमधील आंबेडकर नगर जिल्ह्यात नुकतीच घडलेली घटना कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. भारतीय पोलीस सेवेतील IPS आशुतोष मिश्रा यांच्या 94 वर्षीय वृद्ध आई इंद्रावती देवी यांची त्यांच्याच राहत्या घरात शिरून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर हा गुन्हा चोरीच्या उद्देशानं घडल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला. मंडळी, IPS आशुतोष मिश्रा हे सध्या उत्तर प्रदेशच्या प्रांतीय पोलीस सेवेतून पदोन्नती मिळवलेले 2016च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. ते सध्या लखनौ येथील पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षक या पदावर कार्यरत आहे. त्यांची आई इंद्रावती देवी या आंबेडकर नगर जिल्ह्यातील मालीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रुढा ढमरुआ यांच्या मूळ गावी एकट्याच राहत होत्या. त्यांचे पती एका सरकारी इंटर कॉलेजमध्ये माजी प्राचार्य होते आणि त्यांच्या निधनानंतर इंद्रावती देवी घरात एकट्याच राहत होत्या. त्यानंतर ही संपूर्ण घटना रविवारी समोर आली, जेव्हा सकाळी 9च्या सुमारास त्यांच्या घरी काम करणारी आणि त्यांच्याकडे लक्ष देणारी कामगार घरी आली. तिने त्या ठिकाणी पाहिलं की घराचा मेन डोअर बाहेरून बंद केलेला होता. तिने कडी उघडून आत प्रवेश केला असता इंद्रावती देवी वरांड्यातील खाटेवर आडव्या अवस्थेत पडलेल्या होत्या. त्यानंतर तिने तातडीने शेजारच्यांना आणि पोलिसांना याची माहिती दिली. सुरुवातीला आशुतोष मिश्रा यांच्या काकांनी म्हणजेच सचिन मिश्रा यांनी दुपारी 3:45च्या सुमारास आशुतोष यांना फोनवरून आईला कार्डियक अरेस्ट आल्यामुळे निधन झाल्याची शक्यता दर्शवली होती. परंतु लखनौवरून आशुतोष मिश्रा तातडीने दुपारी 3 वाजता गावात पोहोचले आणि त्यांनी आईच्या मृतदेहाची पाहणी केली असता हा नैसर्गिक मृत्यू नसून हत्या असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर त्यावेळेस इंद्रावती देवी यांच्या तोंडाभोवती रक्ताचे डाग स्पष्ट दिसत होते. ओठांवर दुखापतींच्या खुणा होत्या आणि त्यांच्या तोंडात हिरव्या रंगाचा टॉवेल कोंबण्यात आला होता. याशिवाय त्यांच्या अंगावर संपूर्ण सोन्याचे दागिने जे होते ते गायब झाले होते. रोज घालण्यात येणारी सोन्याची साखळी, सोन्याचे मणी असलेली तुळशीची माळ, नथ, कानातील कुडके आणि पायातील पैंजण गायब होती. संपूर्ण घरात इतर कोणत्याही वस्तू विस्कटलेल्या नव्हत्या. ज्यावेळी केवळ दागिन्यांवर डोळा ठेवून दरोडेखोरांनी शनिवारी रात्री घरात घुसून ही हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणी IPS आशुतोष मिश्रा यांच्या तक्रारीवरून मालीपूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध हत्या आणि दरोडेखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अयोध्या क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक आणि आंबेडकर नगरच्या SP प्राची सिंह यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्र हाती घेतली. कारवाईचा भाग म्हणून पोलिसांनी संशयाच्या आधारावर स्थानिक पातळीवरच्या 3 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. घटनेचं स्वरूप पाहता कुटुंबाच्या ओळखीच्या किंवा परिसरातील व्यक्तीचा यात हात असावा असा संशय व्यक्त केला जातोय. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचं अचूक कारण अधिक स्पष्ट होईल. त्यासोबतच आरोपींना पकडण्यासाठी स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेची पथकं तैनात करण्यात आली असून घरातील आणि आसपासच्या ओळखीच्या लोकांची तसेच संशयितांची चौकशी सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या एका उच्चपदस्थ IPS अधिकाऱ्याच्याच आईची घरात घुसून हत्या झाल्यानं राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली असून विरोधी पक्षांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर तीव्र टीका व्यक्त केली आहे.
मंडळी, दिवसेंदिवस हत्येच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली बघायला मिळतीये. कुठे घरातले वाद विकोपाला जाऊन या घटना घडतायत, तर कुठे नात्यांना गालबोट लागून हत्या केल्याच्या घटना देखील समोर येत आहेत. त्यामुळे नेमकं समाज कुठल्या दिशेने चाललाय याची जाणीव आपल्याला होताना दिसतीये. या घटनेच्या मुळाशी जाऊन बघितलं तर आपल्याला समजेल की याचं कारण हे बेरोजगारी आणि तरुण वर्गाच्या हाताला काम नसणं हे आहे. तरुण मुलं बेरोजगार होतात आणि पैसे कमवण्यासाठी किंवा आयता पैसा आणण्यासाठी त्यांच्याकडून कोणाचा तरी बळी घेतला जातो किंवा दरोडा टाकला जातो. त्यामुळे समाजाची विकृती किती खालच्या पातळीला पोहोचली आहे हे दिसून येतं. बाकी मंडळी, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला तसेच अन्य प्लॅटफॉर्मला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.